नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी संदीप घोले। आज ह्या सांगवी सांडस भागामध्ये येण्याचं प्रमुख कारण म्हणजे आज राजू शितोळे पाटील जे आहेत त्यांच्या शेतामध्ये आम्ही 7 महिन्यापूर्वी आलो होतो। थोरात साहेबांनी या प्लॉटमध्ये आलो होतो। त्यावेळेस सर्वांना माहिती की ह्या सीझनमध्ये पावसाचं प्रमाण जास्त होतं आणि हे प्लॉट जर असा खड्ड्यामध्ये होता, त्यावेळेस वरच्या प्लॉटमधनं पाणी ह्या प्लॉटमध्ये असं कंटिन्यू वाहत होतं। मग त्याच्यामध्ये फक्त सुपर केन नर्सरीच्या माध्यमातून रोप लागण केली होती आणि तो एक शिवडी प्लॉट होता। म्हणजे मला वाटतं की 2-2, 3-3 कांड्या त्या उसाला आल्या होत्या आणि तो प्लॉट अगदी असा साधारणतः आपल्या कमरेएवढा वाढला होता प्लॉट तो। आणि तो वाढल्यावरती साहेबांनी आम्हाला विचारलं की प्लॉट येईल का। आम्हालाही शाश्वती नव्हती की हा प्लॉट येऊ शकतो म्हणून, पण आज 7 महिन्यानंतर पुन्हा ह्या प्लॉटमध्ये येण्याची योग आला। त्यावेळी चित्र बघितलं तर ह्यांना मी म्हणलं की ह्या प्लॉटमध्ये आपण 7 महिन्यापूर्वी आलो होतो का। तर सांगायचं तात्पर्य एवढं की शेतकऱ्यांचे कष्ट आणि जिद्द असेल आणि काहीतरी करून दाखवण्याची एक मानसिकता असेल तर गेलेलं रूपही पुन्हा आपल्या शेतीमध्ये शेतकरी आणू शकतो। याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आज राजू पाटील साहेब। आता बघा तुम्ही या प्लॉटमध्ये त्याच्या सांगण्यानुसार त्यांनी आपल्या संदीप ऑर्गॅनिकच्या त्याने 4 ड्रिंचिंग घेतल्या। शेतकरी 2 ड्रिंचिंग करताना देखील कंटाळा करतो, परंतु 4 ड्रिंचिंग करा आम्ही सांगितल्या त्यावेळी त्यांनी 4 ड्रिंचिंगही केल्या। त्यानंतर फवारण्याही त्यांनी तिथे केल्या, 3 फवारण्या शेड्यूल त्यांनी पूर्ण केलं। त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये मग आपल्याला बेसल डोस असेल तो टाकला होता, परंतु पावसामुळेही बेसल डोस तो वाहून गेला होता बघा। त्यानंतर मग काही त्यांना आम्ही खतं मात्र नंतर द्यायला सांगितल्या। बाळ भरणे असेल, पक्की भरणे असेल, आमच्या टीमच्या माध्यमातून जे आज थोरात ह्या भागामध्ये असतात त्या टीमच्या माध्यमातून जो आमचा हा प्लॉट डेव्हलप झाला तो अतिशय वाखाणण्याजोगा हा जो प्लॉट आहे तो तुम्ही बघत असताल की संख्या मेंटेन देखील कशी झाली बघा। 7 ते 8 फुटवे, 9-10 फुटवे प्रत्येक रोपामध्ये जिवंत आहेत। म्हणजे आपण जे संख्या मेंटेन करताना म्हणतो की 35 ते 45 हजार, सरासरी 40,000 फुटवे आपले 1 एकरामध्ये कारखान्यात गाळायोग्य संख्या जाईपर्यंत जगले पाहिजे, ते या प्लॉटमध्ये आपल्याला दिसतंय। म्हणजे किंबहुना गेलेला प्लॉट हा असा प्रकारचा जिवंत राहून, एक तुम्हाला सांगतो की आपण जेव्हा एखादा पेशंट आपला आयसीयू मध्ये असतो बघा आणि डॉक्टर त्याला काय सांगतो, तुम्ही त्याला घरी घेऊन जावा, आणि घरी गेल्यावर ते पेशंट जिवंत होतं, असे हे प्रकार आम्हाला ह्या ऊसामध्ये दिसून आला। आता पुढची माहिती थोडासा तुम्हाला सांगतील। नमस्कार शेतकरी बांधवांनो, या प्लॉटमध्ये हा प्लॉट करायच्या अगोदरपासून म्हणजे सुपर केन नर्सरी तयार करण्यापासून आम्ही राजू पाटलांना मार्गदर्शन करत होतो। सुपर केन नर्सरी केल्यानंतर ज्यावेळेस लागवड करायची होती तर 4.5 फुटी सरी काढल्यानंतर आपण बेसल डोस याच्यामध्ये टाकून घेतला होता। बाकी सुरुवातीचं व्यवस्थापन अगदी योग्य पद्धतीने झालं, पण नंतर विषय असा झाला की लागवड झाली आणि पाऊस चालू झाला। जून एंडला लागवड झाली रोपांची सुपर केनची, आणि त्याच्यानंतर जो पाऊस चालू झाला तर त्याच्यामुळं त्याला फुटवे निघाले नाहीत। कंटिन्यू सरीमधून पाणी चालू होतं, पण अशा कंडिशन मध्ये राजू पाटलांनी हार न मानता आपल्या 2 ड्रेंचिंग आपण संदीप पॅचच्या देतो, परंतु त्यांनी फुटवे कमी असल्यामुळं आपले 4 ड्रेंचिंग घेतल्या। वेळोवेळी माझे 1 महिन्यातून 1दा-2दा व्हिजिट असायची, त्या पद्धतीमध्ये आपण त्याचं नियोजन केलं। त्यानंतर फुटवे जेठाकोंब काढण्याचं नंतरच्या परिस्थितीमध्ये आपण जेठाकोंब काढून घेतला त्याचा, आणि त्यानंतर झालेले फुटवे, नंतर बाळ भरणे असेल, मोठी भरणे असेल, या सगळं व्यवस्थापन आपल्या मार्गदर्शकाने संदीप पॅचच्या मार्गदर्शकाने झाल्यामुळं ह्या प्लॉटची आज जर कंडिशन पाहिली तर अगदी कुणी म्हणणार नाही की हा प्लॉट जाण्यासारखा होता किंवा हा प्लॉट येऊ शकत नाही असेच कुणी पाहणारे म्हणत होते, परंतु आज प्लॉट जर पाहिलं तर अगदी आमचं जे टार्गेट होतं की 100 टनाचं, तर हे निश्चितपणे, कारण संख्या नियोजन पाहिलं तर अगदी 9, 10, 12 फुटव्यापासून 15 फुट्यापर्यंत त्याच्यामध्ये फुटवे आहेत। कांडीचे साईज सुद्धा तुम्हाला जर पाहिले तर जाडी असेल, लांबी असेल, चांगल्या पद्धतीने पोवरचा पोत आहे। इथून पुढचं आता जे पाटपाण्याचं नियोजन आहे तर ते इथून पुढचं शेड्यूल आता त्यांचं चालू होईल, आणि पाहूया वेळोवेळी आपण याचा अपडेट्स आपण याच्या माध्यमातून देणार आहोत। ऊस तुटता नाही याचं पूर्ण टनेज किती निघतं हे सुद्धा आपण शेतकऱ्यांना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत। तर धन्यवाद। की महत्वाचा विषय की शेतकऱ्यांनी जर कष्ट घेतलं तर त्यांची तयारी असेल तर निश्चितच कुठल्याही बाबतीत आपण जे टार्गेट ठेवू ते तर कमी पडायला अडचण येणार नाही। धन्यवाद। आज त्या माध्यमातून आम्हाला पुन्हा येण्याचा तुमच्याकडे योग आला। धन्यवाद शेतकरी मित्रांनो, धन्यवाद।